श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली असून शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते खराब झाल्याचं चित्र दिसतंय। रस्त्यांमध्ये गटारीचे चेंबर उघडे पडले असून रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। नॉर्दर्न ब्रँच पाटापासून ते साईबाबा मंदिर ते स्वामी समर्थ केंद्रापासून 1.5 ते 2 किलोमीटरचा रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झालाय। या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी खडी बाहेर आली आहे। रस्त्याच्या कडेला साईबाबा आणि स्वामी समर्थ हे 2 मंदिर असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असते। त्याचबरोबर श्रीरामपूर गावामध्ये जाण्यासाठीही हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो। शाळा, कॉलेज, रुग्णालय, दळणवळणासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे। मात्र नगरपालिकेत निवडून आलेल्या सत्ताधाऱ्यांना या रस्त्याकडे लक्ष देण्याकरता आता वेळ मिळत नाहीये। पालिकेच्या निवडणुकीच्या काळात फक्त जनतेला आश्वासनं देतात, निवडून आल्यानंतर मात्र लहान मुलाप्रमाणे खुर्चीसाठी भांडणं करतात। या रस्त्याविषयी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांना विचारलं असता आम्हाला मीटिंग आहे, नंतर बोलू असं उत्तर मिळालं। यावरून श्रीरामपूरचा विकास नेमका कसा होणार यावरून दिसून येते। नगरपालिका ही चर्चेचा विषय बनलेली आहे। आपण अनेक दिवसापासून पाहत आहे श्रीरामपूर नगरपालिकेची चर्चा होत आहे। मात्र ही चर्चा फक्त एकाच विषयावर होत आहे। इकडं गट तयार झाला, दुसरीकडे गट तयार झाला, मात्र सर्वसामान्याला हे गटाचं काय घेणं देणं नाहीये। त्यांना मात्र येथील जे उमेदवार आहे ते निवडून येतात, मात्र ह्या गरीब जनतेकडे कोणी लक्ष देत नाही। आपल्याबरोबर काही महिला आहे, इथे जे मोठ्या प्रमाणात रस्ता खराब झालेला आहे, आपल्याबरोबर महिला आहे, आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत। काय काय अडचण आहे, काय सांगणार तुम्ही, काय कशा पद्धतीने अडचण? इथं अडचणी म्हणजे नगरपालिकेची जेव्हा निवडणूक व्हायच्या अगोदर जेव्हा सर्वजण येतात नेते जे असेल सदस्य हे नगरपालिकेच्या उमेदवारीसाठी जे उभे आहेत ते प्रत्येक जण येते आणि मतदान मागते, तुम्हाला रोड करून देऊ, तुम्हाला पाण्याचे नळ हे पाईप टाकून देऊ, सगळं व्यवस्था करून देऊ, तुम्ही आहे ना फक्त आवाज दिला तिथं थांबू असं सर्वजण म्हणतात। पण कोणीच म्हणत नाही। आता सर्वांनी आम्ही मतदान केलं, आम्ही तर मतदान सुद्धा करत नव्हतो। त्याच टेन्शनमध्ये येतात, मतदान मागतात आणि काही कामं करत नाहीत। आम्हाला हे रोडवरचे लाईट सुद्धा नव्हते। आता रोड इतके खराब झालेले आहेत ते चेंबरमुळे। ते आमची मुलं पहाटे जातात, क्लासला जातात पहाटे। 11वी सायन्सला मुलगा आहे, आमच्या गल्लीतून मुली आहेत, मुलं आहेत, क्लासला जातात रात्रीच पहाटे रस्त्यावरचे खड्डे वगैरे दिसत नाही। ते रस्त्यावर पाहते किती खड्डे आणि किती रस्ता फुटलेला आहे। आम्ही सुद्धा मुलांना शाळेत सोडवायला जातो। ॲक्सिडेंट झाला, 2-3 वेळेस मी पडले। ते खडी आहे ना उडून आमच्या तोंडावर लागती, किती वेळेस माझ्या मुलाच्या डोळ्याला लागली, डोळा लाल झाला। त्यांनी अभ्यास करावा, रोडांकडे लक्ष द्यावं। ते थकतात, पार सायकलीवर एक मुलगा जातो, त्याला खास खळगे हे लांब जावं लागते। रोड चांगले नसल्यावर लेकरं थकतात, पाय दुखतात सायकलचे पॅन्डल मारून। फक्त आहे ना नगरपालिकेने जे वायदे दिले, जे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, जे आहेत आता निवडून पण आलेले आहेत, आम्हाला काही म्हणायचं नाही, फक्त तुमची कामं करा व्यवस्थित। मतदान देताना सुद्धा आम्ही म्हटलेले तुम्ही जर कामं नाही केले तर आम्ही नगरपालिकेमध्ये येऊन आम्ही भांडण करू तुमच्यासोबत। म्हणून आम्हाला सामान्य जनतेला काय माहिती तुम्ही राजकारणामध्ये कोणत्या गटामध्ये कोण काय हे आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही ना। आम्हाला फक्त रोड, आमच्या सोयी सुखसुविधा, अन्न, वस्त्र, निवारा आणि नगरपालिकेत काय रोड, कचरा गाडी आणि आहे ना आमचे नळपट्ट्या भरतो, सगळं आम्ही आहे ना सगळं आम्ही नियम नगरपालिकेचे सगळे पाळतो। मग तुम्ही पण नगरपालिकेने आहे ना तुम्ही कोणत्या गटामध्ये कोणते किती उमेदवार आहेत आणि कोण काय आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। आमच्या पूर्ण महिलांना त्याचं काही माहिती पण नाही, आम्हाला फक्त हे माहिती आहे। नक्कीच म्हणजे महिलांना कोणता गट कसा आहे, कोणते नगरसेवक कोणत्या गटात आहे ते महिलांना किंवा इतर सर्वसामान्याला त्याचं काही घेणं देणं नाहीये। त्यांचा फक्त रस्ता हवा आहे, गटारी वगैरे साफ पाहिजे, असे एक किरकोळ गोष्टी आहे। मात्र नगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यांच्या जे निवडून आलेले सत्ताधारी त्यांच्याच राजकारण चालू आहे। सर्व श्रीरामपूर त्याकडे लक्ष देऊन आहे, मात्र सर्वसामान्यांकडे अशीच हाल होणार का यावरून इकडं लक्ष लागत आहे। आपल्यावर अजून काही महिला आहे, काय अडचणी आहे, काय सांगणार तुम्ही? आम्हाला एवढं सांगायचं आहे की पावसाळ्यात सुद्धा आहे ना आमच्या महिलांचे खूप हाल होतात। वृद्ध, म्हातारा, आजी आजोबा जे आहेत त्यांना सुद्धा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले पडताना हे करताना। मला सांगायचं एवढंच की लवकरात लवकर तेवढा रस्ता दुरुस्ती करून द्यावा। कालच्या आंब्यापासून हा इकडचा भाग असाच वसाड पडलेला आहे। म्हणजे काही सुधारणाच केलेली नाही, अंतर्गत नाही, हे रोड नाही, रस्ते नाही, खड्डे, गाडी सुद्धा चालवता येत नाही, पायी चालवता येत, पायी सुद्धा चालता येत नाही, पायीला चकत्यात खड्ड्यात पाय असे होते, वाकडे होते। इकडं सुधारणाच केलेली नाही। येताना घ्यायला मतदान घ्यायला येताना म्हणतात तर तुम्ही
आम्हाला आम्ही करू बा, असं करू तसं करू अशा आश्वासनं देतात. करायचा पत्ता नाही, निवडून आले तर परत गिऱ्हाईक सुद्धा नाही बोलत. तुम्ही काय सांगता, कशा अडचणी येतात, काय सांगणार तुम्ही? आणि जे निवडणुकीच्या वेळेस लोक येतात, मतदान मागतात, त्याच्यानंतर अशी परिस्थिती असते, काय सांगता? तर बाकीचे पण 4 व्हीलर्स वगैरे जातात, तर मग खड्डे असतात, त्याच्यात खूप पाणी साठतं, त्यामुळे मग खूप प्रॉब्लेम. खड्ड्यात पाणी, पाणीत खड्डे काहीच दिसत नाही. परत ते गटारी मोठ्या मोठ्या आणि जे निवडणुकीला आलेले ते तात्पुरतं येऊन आम्हाला सहानुभूती दाखवतात की तुमची सुधारणा करू, पण सुधारणा होत नाही. काय सांगणार आपण याच्याबद्दल? ते सांगायचे गेले 25 वर्षापासून एवढा भाग जे आहे तो म्हणजे ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत आता सध्या देखील आहे. कसं कुणी 5 वर्षानंतर निवडणुकीला येतात, ते आश्वासनं देतात, ते म्हणतात हा करू तुम्ही, आम्हाला फक्त मतं द्या, नाही झाला तर मग आम्ही तिथून ओढून आणा, हे करून आणा. पण तसं काही होत नाही. गेले 25 वर्षापासून मागून येऊन पुढचे रस्ते झाले, सगळीकडचे रस्ते झाले, हा भाग एवढाच राहिला की हा पूर्णपणे म्हणजे आतमध्ये देखील नाही, अंतर्गत पण नाहीये, आणि हा पूर्ण रोड आहे त्याच्यात पण काही म्हणजे त्याची काही हे झालेली नाही. आमची एवढीच विनवणी आहे की आमच्याकडं म्हणजे थोडंसं दुर्लक्ष न करता लक्ष देऊन त्यांनी करावं, हीच विनंती आहे. रस्ता जो आहे तो खराब आहे आणि या रस्त्याला साईबाबाचं मंदिर आहे आणि स्वामी समर्थाचं मंदिर आहे, त्यामुळे येथील जे भाविक आहे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते, नेहमी ये जा असते. मात्र ह्या रस्त्याकडे नगरपालिका दुर्लक्ष करत आहे. आत्ताच नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे, त्यावेळेस सुद्धा प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी आणि प्रत्येक पक्षांनी आपला आपला जाहीरनामा सादर केला आहे, मात्र त्या जाहीरनाम्याप्रमाणे कोणीही वागत नाही, यावरून दिसून येत आहे. गोविंद साळुंके, S9 मीडिया, श्रीरामपूर.